उन्हाळा सुरू झाला आहे. सर्वांना उन्हाचे चटके लागायला सुरुवात झालेली आहे. शरीराला थंडावा मिळावा यासाठी बाजारामध्ये कलिंगड रसाल आपल्याला बाजारात दाखल झालेले आहेत. तर आज आपण आठवडी बाजार मोनोर येथील शनिवारचा बाजार भरलेला आहे. या शनिवारच्या बाजारामध्ये पालघर जिल्ह्यातील खेडोपाड्यातील शेतकरी आहेत, ते कलिंगड विकण्यासाठी बाजारात आलेले आहेत. तर आपल्यासोबत काही शेतकरी आहेत, त्यांना विचारूया. तर तुम्ही कुठून आलेलेत काका? गोऱ्यावरून आलेले आहेत. कलिंगड कसा दिला? कलिंगड 10, 20, 30, 40 पर्यंत आहेत. हां, संपलेत आता. 10 वाले 20 वाले फक्त उरलेत. तुम्ही स्वतः शेतकरी आहेत का? हो, स्वतः शेतकरी आहे. मग तुम्ही 10 आणि 20 रुपयाला कलिंगड एक विकतात आहे, तर तुमचा खर्च कसा निघतो? खर्च म्हणजे त्यातमध्ये 2 नंबर आणि 1 नंबर असा माल असतो. 1 नंबर माल मार्केटला जातात आणि 2 नंबर माल राहतो आम्ही स्वतः विकतो. तुम्ही स्वतः विकता? हां. मग तुम्हाला फायदा होतो का ह्याच्यातून? होतो, कधी नाही होत. मार्केटवर रेट आहे. ओके. मग तुम्ही कुठे कुठे बाजारात विकायला जातात? वाडा, मनोर आणि आमच्या गावात बारीक बाजार आहेत तिकडं कंचाळ. सर्व ठिकाणी विकत असतात. हां. तुमच्या घरात स्वतःच्या शेतातली कलिंगड स्वतःच्या आहे? आपण बघू शकता किती रसाळ कलिंगड बाजारामध्ये दाखल झालेले आहेत. ह्या बाजारामध्ये काही विक्रेते आहेत, काही शेतकरी आहेत, त्यांच्या स्वतःच्या शेतीमधून कलिंगड आणलेले आहेत. तर काही आहेत त्यांनी दुसऱ्यांकडनं दुसऱ्या वाडीमधून कलिंगड घेतात आणि ते विकायला येतात. तसेच आपल्यासोबत एक काका आहेत. काका, तुमचं नाव काय? सदानंद लाडकासरून. कुठून आलेत तुम्ही? विक्रमगडवरून. आणि कलिंगड कुठून आणलेले आहेत? आम्ही हमरापूरवरून. कशी दिले कलिंगड? कलिंगड तशी विकतो मी 50 ते 20 रुपये. हां. 30, 50, 80 परत. असं मग तुमचं खरेदी दुसऱ्याकडनं दुसऱ्या शेतकऱ्यांकडनं घेतात, तुम्ही स्वतः विकायला येतात? हे 12 रुपये, हां, 11-12 रुपयांनी घेतात किलो. टनाने घेतात तुम्ही. मग कुठे कुठे तुम्ही जातात? बाजार कुठले कुठले? मनोर, कासा, हां, विक्रमगड, हां. असे 3च बाजार करतो. इतर दिवशी विक्रमगडच जातो. तुम्ही दरवर्षी बाजार घेतात का? हा, दरवर्षी 40 वर्ष झाली. 40 वर्ष झाली तुम्ही कलिंगड हे करत असता. मग तुम्ही स्वतःची शेती का नाही करत? पाणी नाही ना, पाणी विहीर नाही म्हणून हे करत होता. मग तुम्ही दुसऱ्याकडनं घेता तर तुमचा फायदा होतो का? कधी फायदा होतो, कधी तोटाही होतो. आणि मग आता किती वाजेपर्यंत विकणार? 5 वाजेपर्यंत. 5 वाजेपर्यंत. आपण बघू शकता शनिवारच्या बाजारामध्ये किती कलिंगड विकायला आलेले आहेत. काही शेतकरी आहेत, तर काही दुसऱ्यांकडनं विकत घेतलेले आहेत. काही टनानी घेतात, तर काही किलोने कलिंगड घेत असतात. काहींना फायदा होतो तर काहींचा तोटा होतो. तर काही शेतकरी आहेत ते बोलतात आम्हाला पाण्याची सुविधा नसल्यामुळे आम्ही कलिंगडची शेती करू शकत नाही, त्यामुळे आम्ही दुसऱ्या शेतकऱ्यांकडनं कलिंगड घेतो आणि विकतो. कधी आमचा फायदा होतो तर कधी आमचा तोटा होतो. बघायला गेलं तर शेतकरी हा नेहमीच तोट्यामध्येच असतो. मेहनत करून सुद्धा त्याला काहीच मिळत नाही, कारण व्यापारी लोकच हे घेत असतात. पण खरोखरच एकच ह्या माध्यमातून सांगावंसं वाटतं का जो शेतकरी आहे तो शेतकरी एवढा मेहनत करून काबाड कष्ट करून घाम गाळून आपल्या शेतामध्ये शेती करत असतो, त्याला भाव का मिळत नाही? शासन बघायला गेलं तर शेतकऱ्यांमुळेच आपलं पोट भरत असतं, पण तो शेतकरीच नेहमीच रडत असतो. शेतकरी नेहमीच आत्महत्या करत असतो, कारण हा कर्जबाजारी झालेला असतो. शेतकरी हा दुसऱ्यांची पोटं भरत असतो, पण स्वतःची खळगी ही नेहमीच उपाशीच असते. शासनाने ह्यांच्यासाठी खूप काही योजना काढाव्यात, काही योजना काढलेल्या आहेत, पण त्या शेतकऱ्यांपर्यंत अजूनही पोहोचल्या नाही आहेत. आपण बघायला गेलं तर आत्ताच आपल्याला काही शेतकरी काका बोलले का पाण्याची सुविधा नसल्यामुळे आम्ही कलिंगडची लागवड करू शकत नाही. मग काही योजना आहेत, त्या योजना त्यांच्यापर्यंत का पोहोचू शकत नाहीत? खरोखरच सरकारला जाग यायला पाहिजे आणि शेतकऱ्यांच्या ज्या योजना आहेत त्या त्यांच्यापर्यंत पोहोचवल्या पाहिजेत. शासनाने जागं व्हायला पाहिजे, कारण शेतकऱ्यांचं आत्महत्या करण्याचं प्रमाणसुद्धा वाढलेलं आहे. आणि बघायला गेलं तर पालघर जिल्ह्यामध्ये खूप ठिकाणी कलिंगडची वाढी केली जाते, पण आता त्यांना पाहिजे तसा भाव मिळत नाही. खरोखरच 10 ते 20 रुपयाला कलिंगड विकतात. अक्षरशः सकाळी आल्यापासून संध्याकाळपर्यंत ते कलिंगड विकत असतात, पण त्यांना काहीच भाव मिळत नाही.
त्यांना भाव मिळाला पाहिजे आणि शासनाने ह्यांच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. कॅमेरामॅन अपू बुकलेसह श्वेता अरज, न्यूज पोलीस रिपोर्टर, मनोर.